बघा, आपण मागच्या पिरियडमध्ये एक्सरसाइज 2.1 मध्ये काही प्रॉब्लेम असलेले बघितले. आपण याच्यामधूनच आता एक एक्झाम्पल नंबर 6 बघूया. इक्वेशन ऑफ टॅन्जंट अँड नॉर्मल हा पार्ट सुरू आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर आता हा एक्झाम्पल काय सांगतो बघा, की इफ द लाईन y इक्वल टू 4x - 5 टचेस द कर्व y स्क्वेअर इक्वल टू ax2 + b ॲट द पॉइंट 2, 3 फाइंड a and b. प्रॉब्लेम थोडं समजावून घ्यायचा. समजल्यानंतर आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायला सोपं जातं. प्रॉब्लेम असं सांगतो की लाईन y इक्वल टू 4x - 5 ही लाईन ह्या कर्वला टच होती याचा अर्थ तुमच्या लक्षात आला. हा जो पॉइंट आहे टचेस द कर्व. टचेस म्हणजे त्या कर्वला एका पॉइंट मध्ये टच करू नये. फक्त ओनली वन. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्या कर्वला जर एखादी लाईन टच होऊन जात असेल ॲट अ पॉइंट एका पॉइंट मध्ये जर का टच होत असेल, तो पॉइंट आहे 2, 3, तर दिस लाईन L इज अ टँजंट. बरोबर, L इज अ टँजंट म्हणजे तुमच्या लक्षात दिलेली लाईन त्या कर्वची टँजंट आहे. ही लाईन त्यांनी टँजंट असं सांगितलेलं आहे. त्यांनी टँजंट शब्द न वापरता त्याने सरळ टच म्हटलेले आहे. इफ द लाईन टचेस द कर्व म्हणजे याचा अर्थ ती लाईन ही टँजंट आहे असं मी सांगितलं. बरोबर. आणि आपल्याला असा प्रश्न विचारला की फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. ह्या कर्वच्या इक्वेशन मध्ये अननोन असणारे ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ओके. मग आता आपण या ठिकाणी सुरुवातीला आपण कर्वचे इक्वेशन लिहू. गिवन दॅट equation of curve, what is that equation? y cube is equal to ax cube plus b. आता आपण नेहमीप्रमाणे इक्वेशन ऑफ कर्व आपण डिफरन्शिएट करत असतो आणि dy by dx फाइंड आउट करतो. आणि dy by dx ही काय असते? टँजंट, स्लोप ऑफ टँजंट असतो. बरोबर. मग आपण काय करू, याला डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू x म्हणजे dy by dx काढता येईल आपल्याला. बघा आता y cube चा डेरिव्हेटिव्ह अगोदर y ला अनुसरून जर काढला तर तो 3y² येईल. बरोबर. आणि पुन्हा y चा डेरिव्हेटिव्ह x ला अनुसरून काढायचा म्हणजे dy by dx मिळेल. ना here a constant as it is and the derivative of x³ with x is a 3x², right? And plus b constant b is a derivative of 0, right? So therefore dy by dx is equal to, now transfer this 3y² from left to right because it is in multiplication in left side. So we get 3ax² numerator and the denominator 3y². 3y² is in denominator. Okay. Now numerator denominator 3 get cancelled and we get dy by dx is equal to ax² by y², right? आता बघा, this is dy by dx, but also we know that dy by dx is the slope of tangent. मग आपण काय म्हणू, this is therefore slope of tangent is किंवा is equal to लिहू, slope of tangent is equal to ax² by y². Okay. Say that it is number 1. Now it is number 1. Now आता बघ, स्लोप ऑफ टँजंट मिळाला, dy by dx. आता आपण काय म्हणू, also given that the line y is equal to 4x - 5 touches to the curve. समजा या कर्वच्या इक्वेशन आपण 1 नंबर देऊ, इथं 2 नंबर देऊ, म्हणजे इथे लिहिता येईल की टचेस टू दी कर्व 1, टचेस टू दी कर्व नंबर 1. ओके. मग टचेस मीन्स therefore the line is tangent. Therefore the line is tangent, right? Touches to the curve means that is the line is tangent. So this is the tangent, and if we compare y is equal to 4x minus 5 with a general equation, that is y is equal to mx plus c
we get slope, that is m, is equal to 4, that is equal to slope of tangent, that is equal to slope of tangent, and say that it is number 3. Okay, what is the slope of tangent now here? From this equation of 9, slope of tangent is 4. And also from the equation of curve, we get the slope of tangent is x square by y square. But the slope of tangent, this is also slope of tangent, both are slope of tangents, and which are same tangents, दोन्ही tangent same है, to the curve एकच है, tangent एकच है. So equating, so from 1 and 2, from 2 and 3, from 2 and 3 we get what? Ax square by y square is equal to 4. आहे की अशा पद्धतीनं हे x square by y square is equal to 4 मिळालं आहे की नाही. आता या ठिकाणी ही स्लोप ऑफ टॅन्जंट कुठे आहे? ॲट द पॉइंट 2,3 मीन्स हियर both are same. At the point 2,3 we get, आता पॉइंट, ह्या पॉइंट पाशी हे slope of tangent आपण इक्वेट केला. So we will substitute here x is equal to 2 and y is equal to 3. So we get a into 2 square upon 3 square, right, is equal to 4. Therefore we get, बघा here 2 square is 4 and right side 4 get cancelled. So we get a is equal to 9. 3 square 9, right side म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळेल? 9 व्हॅल्यू मिळेल. आता मिळालेली a ची व्हॅल्यू आपल्याला कुठे सबस्टिट्यूट करावं लागेल? म्हणजे y ची व्हॅल्यू मिळणार आहे स्लोप मध्ये सबस्टिट्यूट करावं लागेल. या ठिकाणी जर सबस्टिट्यूट केली, आता स्लोप कुठे आहे? ax स्क्वेअर y स्क्वेअर, किंवा इक्वेशन ऑफ द कर्व इथं जर सबस्टिट्यूट केला आपण इक्वेशन ऑफ द कर्व मध्ये व्हॅल्यू ऑफ a सबस्टिट्यूट करा आणि व्हॅल्यू ऑफ x आणि y सबस्टिट्यूट करायचं, बिकॉज दिस इज कर्व and curve वर हा पॉइंट आहे, means point 2,3 lies on this curve. So after substituting the value of x and the value of y, because this point lies on this curve, means coordinates of this point satisfy this equation of the curve, and so after substituting the value of x and y and also value of a in this equation, then we get b. Understand? समजलं का बघा? आपण काय काय केलं पाहिजे? तुम्हाला इथं परत रिपीट करतो, नीट लक्षात घ्या. इक्वेशन ऑफ द कर्व हिअर गिवन देट, that equation differentiate केला आपण, we get dy by dx, and also we know that dy by dx is the slope of tangent, है की नाही? Slope of tangent is equal to x square by y square. Actually या ठिकाणी आपण slope of tangent at the point 2,3 म्हटलं असतं तरी आपण मिळालं असतं, पण ठीक आहे आपण काय केलं? नाही तसं केलं, हरकत नाही. Also here given that the line is y equal to 4x minus 5 touches to the curve 1. मग आपण काय सिद्ध केलं की this suppose that ही जर लाईन का टच होत असेल कर्वला, तर ती लाईन काय आहे? टॅन्जंट आहे, सिद्ध झालं. मग ही लाईन ही टॅन्जंट आहे. मग आता काय केलं आपण? दिस लाईन और टॅन्जंट y equal to 4x minus 5 कंपेयर केले आपण विथ y equal to mx plus c, that is the general equation of the line. So after comparing, then we get m, here m is 4, right? So m ची व्हॅल्यू 4 आहे, हे सिद्ध झालं. So that is m is slope of the tangent. Now slope of tangent, slope of line, that is both are same. Slope of tangent is 4 and also slope of tangent is x by y square. Equating these two and then substituting the point a 2,3 here, value of x and value of y here substitute केलं, value of a आपल्याला मिळाली. आता आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची. आपण काय म्हणू? the point, आपण म्हणू पॉइंट p, the point p 2,3 lies on the curve, y square is equal to ax2 plus b. Therefore आता here substitute y means 3 square is equal to, and substitute a is 9 and the x value of x is 2 cube plus b. So 9 is equal to 9 into 2 cube, what is 2 cube? 8, right? 2 cube is 8 plus 9 minus, आता 9 into 2 8, 9 8 is 72, बरोबर? 72 लेफ्ट साइडला is equal to b.
and therefore b is equal to आता बघा 72 minus काय आन्सर आहे 72 minus 9 2 6 62 बरोबर 3 63 बरोबर 63 minus 63 hence the values of a is 9 and b is minus 63 कारण आपण 72 मधून 9 सबट्रॅक्ट केले 72 मधून 9 सबट्रॅक्ट 63 येते बरोबर कारण 63 हे मायनस आहे कारण 72 ला मायनस आहे सो b ची व्हॅल्यू मायनस 63 सो हेन्स a is equal to this 9 and b is equal to minus 63 अशा पद्धतीने हा वर्ड प्रॉब्लेम आपल्याला सिम्प्लिफाय करायचा समजलं सर्वांना तर आपण पुढचा आणखी एक प्रॉब्लेम घेऊ ठीक आहे